आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आर्य सुमंत, साऱ्या राज्यात घोषणा केली जावी, अयोध्येचे राजा श्रीराम आहेत, परंतु ते पिताश्रींना दिलेल्या वचनाचे पालन करण्याकरता 14 वर्ष अयोध्येला परतू शकत नाहीत। अंतः या अवधीत त्यांचे प्रतीक स्वरूप त्यांच्या चरणपादुका या राजसिंहासनावर विराजमान राहतील। कुमार भरत, तुझ्या सद्विचारांना आम्ही मोठ्या आदराने ऐकतो। मी पण नगराच्या बाहेर शरयूच्या तीरी नंदीग्रामात एक कुटी उभारून तपस्व्या समान राहीन। माझे प्रभू जमिनीवर झोपतात, मी पण तिथंच एक खड्डा खणून आपल्या स्वामींपेक्षा खालच्या स्तरावर झोपेन। तिथेच पादुका मंदिर उभारून श्रीरामांच्या चरण पादुकांना सिंहासनावर सुसज्जित करून त्यांच्या आज्ञेनं राज्याचा कार्यभार सांभाळेन। याकरता आज्ञा द्या। खरंच माझे प्रभू आले? खरोखर खरोखर आपण माझ्यासाठी जणू भगवंताचे रूप आहात, ज्यांनी आपल्या वचनाच्या अमृतांनी मला प्राणदान दिलंय। माझा प्रणाम स्वीकार करावा। हे काय करता महाराज भरत? मी तर आपलाही सेवक आहे, आपण मला ओळखलं नाहीत? मी हनुमान आहे। दादा, 14 वर्षांपर्यंत शासनाचं हे ओझं घेऊन उभा आहे। आता सांभाळ आपली अयोध्या। आपण सगळे साक्षी आहात। मी श्रीरामांकडून अयोध्येचे राज्य नाही घेतले, मी केवळ ज्येष्ठ भ्रात्याच्या आज्ञेनं शासनाचा कारभार सांभाळायचं उत्तरदायित्व स्वीकार केलंय। आर्य सुमंत, साऱ्या राज्यात घोषणा केली जावी, अयोध्येचे राजा श्रीराम आहेत, परंतु ते पिताश्रींना दिलेल्या वचनाचे पालन करण्याकरता 14 वर्ष अयोध्येला परतू शकत नाहीत। अंतः या अवधीत त्यांचे प्रतीक स्वरूप त्यांच्या चरणपादुका या राजसिंहासनावर विराजमान राहतील। आजपासून कौशल राज्याचं राजचिन्ह पण हेच असेल। यांच्या छायेत प्रजा त्याच प्रकारे निर्भय असेल जशी श्रीरामांच्या चरण छायेत असावी। राज्याचे विधान आणि या राज्यात राहणाऱ्या प्रत्येक प्राण्याच्या धर्माची रक्षा त्यांचा प्रथम सेवक भरत आपले प्राण देऊनही करेल। आपल्या पूर्वजांची कीर्ती पताका चारही दिशांना फडकवत या कौशल साम्राज्याच्या सीमांचं रक्षण करणं माझा प्रथम धर्म आहे। समस्त मंत्रीगण आणि राज्याच्या कर्मचाऱ्यांना माझं एकच सांगणं आहे, राजा रामचंद्राच्या अनुपस्थितीत आपलं उत्तरदायित्व दुप्पट झालं आहे। न्यायाचं पालन, धर्माची रक्षा आणि प्रजेच्या निस्वार्थ सेवेत कोणतीही त्रुटी नसावी। ब्रह्मपिता, विद्वानांना आणि विचारवंतांना माझा अनुरोध आहे, राज्य आणि प्रजेच्या हिताचा कोणताही परामर्श मला द्या। छोटं मोठं कोणतंही कार्य संकोच त्यागून मला ते कार्य करण्याची आज्ञा द्या, मी त्याला शिरोधार्य मानीन। गुरुदेव, जर आपण आज्ञा द्याल तर माझ्या मनातली एक गोष्ट आपल्या सन्मुख या आशेने निवेदन करीन की आपण त्याला सहमती द्याल। कुमार भरत, तुझ्या सद्विचारांना आम्ही मोठ्या आदराने ऐकतो। आता वत्सा, तू निसंकोच आपलं मनोगत सांग। गुरुदेव, ज्याचा स्वामी वनात तृणांच्या कुटीत राहतो त्याच्या सेवकाला राजमहालात राहणं नाही शोभत। याकरता आज्ञा द्या, मी पण नगराच्या बाहेर शरयूच्या तीरी नंदीग्रामात एक कुटी उभारून तपस्व्या समान राहीन। माझे प्रभू जमिनीवर झोपतात, मी पण तिथंच एक खड्डा खणून
आपल्या स्वामींपेक्षा खालच्या स्तरावर झोपेन. तिथेच पादुका मंदिर उभारून श्रीरामांच्या चरणपादुकांना सिंहासनावर सुसज्जित करून त्यांच्या आज्ञेनं राज्याचा कार्यभार सांभाळेन. याकरता आज्ञा द्या. तू धन्य आहेस भरत, धन्य आहेस. तुला आपलं कर्तव्य निर्धारित करण्याकरता आमच्या आज्ञेची आवश्यकता नाही. तू जो विचार करशील, जे ठरवशील, जगात तेच धर्माचं सार मानलं जाईल. धर्मपिता महाराज जनक आणि समस्त गुरुजनांना माझी हीच प्रार्थना आहे की आपण मला आशीर्वाद द्या, ज्यामुळे कर्तव्य पालनात मला सफलता मिळेल. कुमार भरत, जसं पर्वतावरून खालच्या भागात वाहत येणारं नद्यांचं समस्त जल सागरात एकत्रित होऊन जातं, त्याच प्रकारे या महान रघुकुलात जन्मास आलेले तुमच्या पूर्वजांचे समस्त स्वीकृत, त्यांचे पुण्यफल आणि सुंदर संस्कार सगळे तुझ्यात एकत्रित झाले आहेत. तुझं नाव या संसारात अमर राहील. तुझ्यासारखा महान मानवच या पृथ्वीवर धर्माचा आधार आहे. तुझ्या हाती अयोध्या सोपवून आता मी निश्चिंतपणे मिथिलेला जाऊ शकेन. भगवान आशुतोष तुझं रक्षण करेल. पादुका हेवी सिंहासनी करी प्रणाम नित आशिष मागुनी. राम विरहाच्या रंगी रंगुनी राम स्नेह मूर्ती से भासती. धर्म काम निर्वाण भरत वर राम प्रेमा पाई सर्व काही त्यागी. राम प्रेमा पाई सर्व काही त्यागी. भरत सम नाही दूजा कुणी त्यागी. भरत सम नाही दूजा कुणी त्यागी. राम लक्ष्मण सीतावनी भरत होई आपुल्या घरी बैरागी. भरत सम नाही दूजा कुणी त्यागी. सकल स्वजन भोग सुख सोडी मन तन वचन त्यागे नच गोडी. नसे उरी वसत भरत मोहरागा सिंचले पूजेसी मोहक बागा. विधी अनुराग विरागाचे संगम वैरागी अनुरागी. भरत सम नाही दूजा कुणी त्यागी. भरत सम नाही दूजा कुणी त्यागी. नंदीग्रामी बनवनी कुटी धर्मधर वीर त्यातच राही. जटा बांधी शिरी मुनिवेश करी निजे भागवताच्या बिछाण्यावरी. भेटी जनास
भरत सम नाही दूजा कुणी त्यागी नित पूजी प्रभु पादुका प्रीत नारदई समा माती मातीत आवास करोनी शासन करी समाधानी मला महाराज भरतांचे दर्शन घ्यायचे. ते आज कोणालाच भेटणार नाही. का? बाबा इतके प्रश्न का विचारतोयस? माझं त्यांच्याकडे आवश्यक काम आहे. ऐक बाबा, यावेळेस महाराज खूप अधीर आहेत. का? आज श्रीरामांच्या वनवासाचा शेवटचा दिवस आहे. अजूनपर्यंत त्यांच्या आगमनाची काही सूचना नाही मिळाली. असं? म्हणून आपल्या वचनानुसार महाराज भरत जळत्या चितेत उडी मारून आपला प्राणत्याग करणार आहेत. प्राणत्याग करणार आहेत? म्हणूनच गुरुदेव त्यांना समजवायला आलेत. तुझं हे करणं उचित नाही. गुरुदेव, मी दादाच्या चरणांची शपथ घेऊन हा पण केला होता. जर त्यांच्या येण्यास एक दिवस जरी उशीर झाला तर मी जळत्या चितेत उडी मारून आपले प्राण त्याग करेन. आणि अजूनपर्यंत चारही बाजूला पसरलेले दूत आणि गुप्तचर यापैकी कुणीही हा शुभ समाचार घेऊन नाही आलं की दादांची पावलं अयोध्येच्या निकट येऊन पोहोचली आहेत. जर आज सूर्यास्तापर्यंत त्यांच्या येण्याची काहीही सूचना नाही मिळाली तर माझं प्राण त्याग करणं निश्चित आहे. म्हणून मी आपल्याला बोलावलंय. माझ्या नंतर आणि दादाच्या येण्यापर्यंत मी अयोध्येचं राज्य आपल्याकडे सोपवतो. शत्रुघ्न अजून लहान आहे, म्हणून हा भार आपल्यालाच उचलावा लागेल. महात्मा भरत, श्रेष्ठ कुळाच्या वीरांनी वेळ येण्या अगोदर हताश होऊन निराशेला जवळ करणं उचित नाही. इतिहास बदलण्यासाठी एक क्षणही यथेष्ट होतो. म्हणून ज्या वीरांच्या कर्मांना इतिहास घडतो त्यांनी अंतिम क्षणापर्यंत कर्म आणि आशेचा त्याग केला नाही पाहिजे, हेच ज्ञानींचं मत आहे. म्हणून सूर्यास्ताच्या एक क्षण आधीपर्यंत तुला प्राण त्याग करण्याचा विचार करण्याचा अधिकार नाही. गुरुदेव, आपण ज्ञानाच्या गोष्टी करताय, परंतु भावनेत ज्ञान कुठे असतं? मला तर राहून राहून असंच वाटतंय की माझ्या प्रभूला माझ्यात काही कमी दिसते आहे. ज्या कारणानं त्यांनी माझा परित्याग केला आहे. श्रीराम आपल्या प्राणाचा त्याग करू शकतात, परंतु आपल्या भरताचा त्याग नाही करू शकत. ते भरताला आपल्यापेक्षाही अधिक निर्मळ मानतात आणि सदा हेच सांगतात की माझा भरत धर्माचा सूर्य आहे. त्याचा दिव्य प्रकाश तिन्ही लोकांमध्ये आणि तिन्ही काळांमध्ये जाज्वल्यमान आहे. हे महात्मा, अशी मधुर वचनं बोलणारे आपण कोण आहात? मी तर प्रभूचा एक सेवक आहे. श्री रामप्रभूंचा एक संदेश घेऊन आलो आहे. प्रभू भारद्वाज मुनींच्या आश्रमापर्यंत पोहोचले आहेत आणि वनवासाचा अवधी पूर्ण होताच अयोध्येला पोहोचतील. खरंच माझे प्रभू आले? खरोखर आपण माझ्यासाठी जणू भगवंताचे रूप आहात, ज्यांनी आपल्या वचनाच्या अमृतांनी मला प्राणदान दिलंय. माझा प्रणाम स्वीकार करावा. हे काय करता महाराज भरत? मी तर आपलाही सेवक आहे. आपण मला ओळखलं नाहीत? मी हनुमान आहे. हनुमान? हनुमान दादा, तू तर माझा प्राणदाता आहेस. तू हे नाही सांगितलंस वहिनी बरोबर आहेत ना? आणि तो माझा लक्ष्मण कसा आहे? सर्व कुशल आहे. श्री रामप्रभूंनी रणभूमीमध्ये त्रिलोक विजयी रावणाचा वध करून तिन्ही लोकांना शोकमुक्त केलेलं आहे. माता जानकी आज गंगा मातेचे पूजन करण्यास थांबली आहे. गुरुदेव, हा शुभ समाचार आपण मातानं आत्ताच ऐकवा.
सेवक सर्व राज्यात दवंडी पिटा की त्यांचा राजा राम अयोध्येला परत येतोय. हे जननी जन्मभूमी, हे माता अयोध्या, आज मला तुझ्या चरणाशी येण्याचं सौभाग्य पुन्हा प्राप्त झालं आहे. तुझा पुत्र राम तुझ्या पवित्र मातीला शतशत प्रणाम करतो आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी. यशस्वी हो, चिरंजीव हो राम. रावणावर विजय मिळवून तू आपल्या पूर्वजांच्या कीर्तीला आणखी उज्ज्वल केलंस. आपण तर हे जाणताच की हा सर्व आपल्याच आशीर्वादाचा प्रताप होता गुरुदेव. राम, आधी काळात जेव्हा ब्रह्माजींच्या सांगण्यावरून मी सूर्यकुलाचं पुरोहित होण्याचं अस्वीकार केलं होतं, तेव्हा त्याने सांगितलं होतं, ही संधी सोडू नका. या कुळात भगवानाचा अवतार होईल. म्हणून एका युगापासून मी तुझी प्रतीक्षा करत होतो. तू धन्य आहेस राम. तुझ्या या महान पराक्रमाच्या कारणानं आज मला तुझा गुरु होण्यावर गौरवाचा आनंद होत आहे. वत्सा, तुझ्या कीर्तीची पताका युगायुगापर्यंत इतिहासाच्या आकाशात फडकत राहील. मी खूप प्रसन्न आहे. आपण प्रसन्न आहात. आपला आशीर्वाद मिळवला. आता माझ्यासाठी आणखी काही मिळवायचं उरलंच नाही गुरुदेव.
राम राम माते, माझ्यासाठी राजभोग बनवून ठेवला आहेस ना? मला माहित होत तू माझ्याकडे राजभोग अवश्य मागशील. माते, मला सर्वात अधिक देशील ना? तुझ्यासाठी वेगळा ठेवलाय रे माझ्या लाडक्या. माते, मोठ्या आईनं सांगितलं होतं, लक्ष्मणाला सोबत घेऊन आल्याशिवाय अयोध्येला परत नाही यायचं. नीट पहा, लक्ष्मणाला सोबत घेऊनच आलो आहे. राम, लक्ष्मणाला आणण्याची आवश्यकता नाहीये. तो तर तुझी सावली आहे बाळा. तू जिथे जिथे जाशील तो तिथे असेल. माते, ये बाळा, माझ्या बाळा. माते, बाळा, नाही 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 माझ्या लाडक्या, नाही नाही माझ्या बाळा. माझ्या बाळा, जेव्हा जेव्हा तुझ्यावर विपत्ती आली आहे, मी माझ्या आत्म्याच्या डोळ्याने तुला पाहत राहिले. परंतु मी खूप दूर होते माझ्या लाडक्या. मी तुझी सहायता नाही करू शकले. माते, मी तर प्रत्येक विपत्तीच्या क्षणी तुला माझ्याजवळ उभं पाहिलं आहे. माझ्यासोबत तुझ्या दुधाची शक्ती होती, ज्याच्या बळावर विपत्तीच्या समुद्राला ओलांडून मी तुझ्या चरणांपर्यंत येऊन पोचलो आहे. माते, तू तर माझी शक्ती स्वरूपणी दुर्गा आहेस. मी नेहमीच तुझी पूजा करत राहावी, मला हाच आशीर्वाद दे. हे तू काय म्हणतोयस? हा, लोक तर म्हणतात की तू भगवानाचा अवतार आहेस. परंतु मी तर इतकंच जाणते की तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस. बस बस, मी तुला त्याच रूपात निहाळत राहीन. मला आणखी काहीही नकोय, मला आणखी काहीही नकोय, मला आणखी काहीही नकोय. जे तुला वडिलांनी सांगितलं होतं ना, तेच मी तुला सांगते. हा. माते, तुला हे सर्व कसं कळलं? जेव्हा ते देवतांच्या बरोबर तुझ्या विजयावर आशीर्वाद देण्यास आले होते, त्याच रात्री माझ्या स्वप्नात येऊन त्यांनी मला तेथील सर्व वृत्तांत सांगितला.
जा, त्या वेड्याला सांभाळ. त्याने तर तुझ्यापेक्षा अधिक कठोर वनवास काढलाय. भरत, दादा, 14 वर्षांपर्यंत शासनाचं हे ओझं घेऊन उभा आहे. आता सांभाळ आपली अयोध्या, आपलं हे कौशलराज. दादा, ही जबाबदारी मी आपल्या श्रीचरणांशी समर्पित करतो आहे. स्वीकार करावा. भरत, दादा, आपल्या प्रजेच्या बाबतीत जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा करावी. मी आपल्याप्रमाणे काही राजा नाही, मी तर केवळ एक सेवक आहे. भरत, अनंत काळापर्यंत तिन्ही लोकात जेव्हा कुणी एखादा धर्माची गोष्ट सांगेल तेव्हा धर्माचं प्रमाण देण्यासाठी केवळ एकच नाव घेतलं जाईल आणि ते असेल माझ्या भरताचं. भरत, मी तर वनामध्ये 14 वर्ष घालवली पित्याच्या आज्ञेमुळे, परंतु तू तर केवळ भावना आणि भ्रातृप्रेमामुळेच 14 वर्ष राजधानीमध्ये राहूनही संन्याशाप्रमाणे घालवलीस. भरत, तू आपणा सर्व भावांमध्ये सर्वात महान आहेस. दादा, आई खरंच सांगते, तू बहुतेक कोणी भगवंत आहेस. आपल्या तुच्छ भक्तांना अशा प्रकारे मोठेपणा देणे हे तर भगवंताचंच काम असतं.